दादासाहेब चोरमले यांच्या वतीनं तब्बल 5,000 पतंगींचं मोफत वाटप. नागपंचमीच्या पवित्र निमित्तानं फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले यांनी तब्बल 5,000 पतंगी मोफत वाटप केलं. शहरातील परंपरागत सणांमध्ये हवा असणाऱ्या पतंगाची उपलब्धता सुनिश्चित करत या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या आनंदात भर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्याला 2 दिवस येलो अलर्ट. गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्यातच वेधशाळेनं सातारा जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट दिला. पूरसदृश्य परिस्थितीत प्रशासनानं उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. झिरपवाडी इथं शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. झिरपवाडी येथील राजे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी झिरपवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचं शासन कटिबद्ध असल्याचं मत सुद्धा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं. पतंग पंचमी निमित्त फलटण नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी एक अनोखी पतंग पंचमी अर्थात नागपंचमी साजरी करण्यात आली. यामध्ये नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध लहान, मध्यम व मोठ्या पतंगीवर समाजासाठी महत्त्वाचे असणारे सामाजिक संदेश देत त्या पतंगी आकाशात उडवण्यात आल्या. यासोबतच त्याच पतंगी या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. सातारा जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी. चलग सये वारुळाला जाऊया नागोबाला पुजायाला असं म्हणत संपूर्ण सातारा जिल्ह्यात श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत महिलांनी तसेच मुलींनी गावात विशेषत्वानं गावाबाहेर असणाऱ्या दगडी नागदेवतेचं पूजन करून आपल्या सर्व परिवारासाठी नागदेवतेकडे प्रार्थना केली व आशीर्वाद घेतले. गणेशोत्सव मंडळांना वर्गणी जमा करायची असल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक. सातारा जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी देणगी जमा करायची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 कलम 41 क नुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे. परवानगीशिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे असं आढळल्यास वरील कायद्याचं कलम 66 व 67 नुसार फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे असं सहाय्यक आयुक्त धर्मादाय आयुक्त सातारा यांनी कळवलंय. चायना मांजामुळे मलठण मधील कुंभार यांना 18 टाके. फलटण शहरातील मलठण भागात पांडुरंग कुंभार हे मोटरसायकलवरून जात असताना नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मानेला चायना मांजा कापून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ फलटण येथील स्वामी हॉस्पिटल इथं हलवण्यात आलं. स्वामी हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर रवींद्र बिचुकले यांनी तात्काळ उपचार करून तब्बल त्यांच्या मानेला 18 टाके टाकले. मलठणमध्ये पतंगबाजी दरम्यान करंटचा जोरदार झटका. फलटण शहरातील मलठण परिसरात पतंग उडवताना एका तरुणाला करंट लागल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मलठण परिसरात स्थानिक युवक पतंग उडवत असताना अचानक करंटचा झटका बसला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. तातडीनं जवळच्या रुग्णालयात इलाजासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकाराची कोणती अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरी फलटण शहरातील आणि आसपासच्या भागात हा प्रकार जणू वाऱ्यासारखा पसरला. लोकांनी या प्रकाराच्या गंभीरतेकडे लक्ष वेधलंय. कारण हे केवळ एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नसून समाजातील सर्व नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतं. फलटणमध्ये साहित्यिक संवाद कार्यक्रम संपन्न. साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण, वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 27 जुलै 2025 रोजी येथील नाना नानी पार्कमध्ये साहित्यिक संवाद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मानदेशी साहित्य ताराचंद आवळे यांनी करून कविता सादर केली. युवा कवी अविनाश चव्हाण, प्राध्यापक अशोक माने यांनी कवितांचं सादरीकरण केलं. हरिराम पवार यांनी अभंगाचं गायन केलं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत नियमावली जारी. उल्लंघन झाल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले. त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचं प्रभावी साधन असलं तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणं तसेच शासकीय नियमांचं उल्लंघन होऊ नये याकरता मार्गदर्शक तत्व आखण्यात आले.